3,400 कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लावूनही देशातला एक बडा अब्जाधीश हरतो आणि दुसरीकडे मात्र बाजी थेट गौतम अदानींच्या खिशात जाते। सध्या देशातल्या कॉर्पोरेट जगतात एका अशा करारावरून युद्ध रंगले ज्याने थेट सर्वोच्च न्यायालयापासून ते दिल्लीच्या राजकीय गल्लीबोळापर्यंत सगळ्यांनाच हलवून सोडले। बरं, हे कॉर्पोरेट युद्ध ऐन रंगात आलेलं असतानाच अचानक एक अशी बातमी येते ज्याने संपूर्ण देशात खळबळ उडते। देशातले सर्वात मोठे मायनिंग किंग अनिल अग्रवाल यांच्या वेदांत ग्रुपवर थेट ईडीने म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं धाड टाकली आहे। आता जमिनीतून सोनं, चांदी, ॲल्युमिनियम आणि देशातलं तब्बल 20 ते 25% कच्चं तेल उपसणारा हा वेदांत ग्रुप नेमका काय आहे? ईडीने केलेल्या या कारवाईमुळे दोन मोठ्या उद्योगपतींची खूप मोठी स्पर्धा लागली आहे का? अग्रवाल आणि अदानी यांच्यात कोर्टात कसलं युद्ध सुरू आहे? त्यातूनच ईडीची एंट्री झाली आहे का? ईडीच्या या कारवाईमुळे दिल्लीत कोणतं राजकीय वादळ उठलंय हेच आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। हे सगळं प्रकरण समजून घेण्यासाठी आधी आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की वेदांत ग्रुप आणि त्याचे मालक अनिल अग्रवाल नेमके आहेत कोण। आज अनिल अग्रवाल हे जगातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत, पण त्यांची सुरुवात अत्यंत साधी होती। 70च्या दशकात बिहारमधून एक तरुण डोळ्यात स्वप्न घेऊन मुंबईत येतो आणि केवळ भंगाराच्या म्हणजे स्क्रॅप मेटलच्या एका छोट्याशा व्यवसायातून आपल्या प्रवासाची सुरुवात करतो। आज हाच समूह इतका अवाढव्य झालाय की त्याला भारताचा नॅशनल रिसोर्स किंग म्हटलं जातं। अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आज आपल्या घरातल्या गाड्यांमध्ये किंवा विमानांमध्ये वापरलं जाणारं ॲल्युमिनियम असो, मोबाईल किंवा बॅटऱ्यांमध्ये असणारं जस्त, शिसं आणि चांदी असो, या सगळ्यात कुठे ना कुठे वेदांचाच कच्चा माल वापरलेला असतो। इतकंच नाही तर भारतात जमिनीतून जेवढं कच्चं तेल निघतं त्यापैकी 25% तेल एकटा वेदांत ग्रुप बाहेर काढतो। वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन हे जॉईंट व्हेंचर सेमीकंडक्टरची निर्मिती प्रकल्पामध्ये तब्बल 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून निर्मिती सुरू करणार होते। त्यासाठी मुख्य केंद्र महाराष्ट्रातलं पुणे असणार होतं। मात्र सरकारने त्यांच्याच मागे धाडसत्र लावल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात असलेलं हे काम पुढच्या टप्प्यात जाऊच शकलं नाही। त्यामुळे सद्यस्थितीमध्ये दक्षिण कोरिया, तैवान, चीन आणि अमेरिका हे चारही देश सेमीकंडक्टर चिप निर्मिती क्षेत्रात भारताला मागे टाकून पुढे निघून गेलेत। वेदांत ग्रुपला हा प्रकल्प सुरू करू दिला असता आणि सरकारनेही यात काम प्रगतीपथावर कसं राहील हे पाहिलं असतं तर कदाचित आज भारत जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर चिप निर्मिती क्षेत्रात अव्वल स्थानी असता। यावरून हेच लक्षात येतं की हा ग्रुप देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक मुख्य कणा आहे। पण मग एवढा मोठा बिझनेस किंग आज अचानक अडचणीत कसा सापडला? तर या कथेमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट येतो जयप्रकाश असोसिएट्स या कंपनीमुळे। ही कंपनी तब्बल 57,000 कोटी रुपयांच्या प्रचंड कर्जात बुडाली होती आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती। हीच कंपनी आणि तिची सिमेंट संपत्ती विकत घेण्यासाठी भारतातले दोन सर्वात मोठे बिझनेस जायंट्स आमने सामने आले। एकीकडे गौतम अदानी आणि दुसरीकडे अनिल अग्रवाल। बँकांच्या कमिटीने आणि राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने अदानी समूहाची 14,535 कोटी रुपयांची बोली मान्य केली आणि कंपनी त्यांच्या स्वाधीन केली। पण खरी ठिणगी इथेच पडली। या निर्णयावर वेदांत ग्रुपने थेट कोर्टात धाव घेतली। वेदांतचा दावा असा होता की त्यांनी दिलेली बोली अदानींपेक्षा तब्बल 3400 कोटी रुपयांनी जास्त होती। मग सिस्टीमने जास्त पैसे देणाऱ्या वेदांतला डावलून अदानींच्याच पदरात हे माप का टाकलं? हा वाद कोर्टात बराच काळ चालला, पण नुकतंच कोर्टाने वेदांतचा हा दावा कायदेशीर तांत्रिक बाबीवरून फेटाळून लावला आणि अदानींचा मार्ग मोकळा केला। वेदांतला हा अब्जावधी रुपयांचा व्यावसायिक फटका बसलाच होता। तोच या खेळात एका तिसऱ्याच शक्तीची एंट्री झाली। अदानींशी सुरू असलेलं कोर्टातलं युद्ध वेदांत हरलं आणि त्यानंतर अवघ्या काहीच दिवसात अचानक सोमवारपासून ईडीने दिल्ली, मुंबई आणि उदयपूरमधील वेदांतच्या 4 महत्त्वाच्या कॉर्पोरेट कार्यालयांवर छापेमारी सुरू केली। एका मोठ्या व्यावसायिक पराभवानंतर लगेचच झालेली ही कारवाई पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। आता इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ही कारवाई कोणत्याही गुन्हेगारी लाचखोरीसाठी किंवा मनी लॉन्ड्रिंगसाठी झालेली नाहीये। ताज्या आकडेवारीनुसार हा तपास फेमा म्हणजेच परदेशी चलन व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघनाबाबत सुरू आहे। प्रकरण असं आहे की 2023 मध्ये लंडनमध्ये असलेल्या वेदांतच्या मूळ कंपनीकडून भारतातील उपकंपनीला सुमारे 1,500 कोटी रुपयांचा ब्रँड फी रिफंड मिळाला होता। हा व्यवहार परदेशी चलनाच्या नियमात बसणारा होता की नाही याची चौकशी सध्या ईडी करतेय। यावर वेदांत ग्रुपने स्पष्टीकरण दिले की हा केवळ एक नियमित तपास आहे आणि ते यंत्रणांना पूर्ण सहकार्य करतात। पण ही वेळ कंपनीसाठी अत्यंत वाईट आहे, कारण सध्या वेदांत ग्रुप आपल्या संपूर्ण बिझनेसचं 6 वेगवेगळ्या स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजन करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे आणि नेमक्या याच वेळी ईडीची एंट्री झाल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये देखील मोठी घसरण पाहायला मिळाली। आता मुंबईत बिझनेसच्या जगात ही खळबळ सुरू असताना दिल्लीच्या राजकीय गल्लीबोळात मात्र यावरून प्रचंड मोठं वादळ उठलंय।
विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेसने या मुद्द्यावरून थेट केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय। विरोधकांचा थेट आरोप आहे की हा देशातल्या क्रोनी कॅपिटलिझमचा म्हणजे उद्योगपती मित्रांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे। काँग्रेसने म्हटलंय की जो कोणी उद्योगपती अदानींच्या स्पर्धेत उतरतो त्याला नमवण्यासाठी किंवा स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा शस्त्र म्हणून वापर केला जातो। वेदांतने 3400 कोटींची जास्त बोली लावून अदानींना आव्हान दिलं, म्हणूनच त्यांच्यावर ही ईडीची कारवाई झाली असा थेट दावा विरोधक करतायत। काँग्रेसने म्हटलंय की जो कोणी उद्योगपती अदानींच्या स्पर्धेत उतरतो त्याला नमवण्यासाठी किंवा स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा शस्त्र म्हणून वापर केला जातोय। वेदांतने 3400 कोटींची जास्त बोली लावून अदानींना आव्हान दिलं, म्हणूनच त्यांच्यावर ही ईडीची कारवाई झाली असा थेट दावा विरोधक करतायत। तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। तपास यंत्रणा स्वतंत्र आहेत आणि त्या केवळ कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या व्यवहारांची चौकशी करत आहेत असं सरकारचं म्हणणं आहे। तर एका बाजूला अब्जावधी रुपयांचं हे देशातलं सर्वात मोठं कॉर्पोरेट युद्ध आणि दुसऱ्या बाजूला त्यावरून सुरू झालेलं हे तीव्र राजकारण, या दोन्ही गोष्टींमुळे सध्या देशातलं वातावरण चांगलंच तापलंय। पण आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? वेदांत ग्रुपवर झालेली ही ईडीची कारवाई केवळ एक कायदेशीर प्रक्रिया आहे की विरोधक म्हणतात त्याप्रमाणे यामागे खरोखरच कोणती राजकीय सूत्र हलतायत? तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा। धन्यवाद।